नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. सायबर शिक्षण या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला त्रास देणाऱ्या प्रोफाईलची तक्रार फेसबुककडे कशी करावी या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. फेसबुकवरील एखादी व्यक्ती, एखादी प्रोफाईल आपल्याला अनावश्यक मेसेज पाठवत असतील, शिव्या देत असतील, अश्लील मेसेज करत असतील, आपण त्यांना विरोध करून सुद्धा त्यांच्यातर्फे त्रास देणं चालू असेल तर त्या प्रोफाईलची तक्रार आपल्याला फेसबुककडे करणं गरजेचं आहे. केवळ त्याला ब्लॉक करून उपयोग नाही, तर अशा व्यक्तीला त्याची प्रोफाईल आपण फेसबुककडे करणं अत्यावश्यक आहे. यासाठीची प्रक्रिया आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. जी व्यक्ती प्रोफाईल आपल्याला त्रास देते त्या व्यक्तीची प्रोफाईल आपण ओपन करा आणि इथे प्रोफाईलच्या खाली हे जे तीन टिंब दिसत आहेत त्यावर क्लिक करून फाइंड सपोर्ट और रिपोर्ट प्रोफाईल यावर क्लिक करा. यानंतर रिपोर्ट करताना आपल्या तक्रारीचं स्वरूप आपल्याला इथे त्या मुद्द्यावर क्लिक करायचं आहे. यात हॅरेसमेंट और बुलिंग यावर क्लिक करा. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्ती तुम्हाला बुलिंग करत आहे, त्रास देत आहे. याबरोबरच हे बाकीचे पर्याय सुद्धा आपण समजून घेऊया. प्रिटेंडिंग टू बी समवन म्हणजे ती व्यक्ती ज्या नावाने दाखवते ते खोटं नाव आहे किंवा ते अकाउंटच खोटं आहे, त्या व्यक्तीचा प्रोफाईल फोटोसुद्धा चुकीचा आहे आणि नावसुद्धा चुकीचं आहे, किंवा फेक नाव आहे आणि फोटो वेगळा आहे. पोस्टिंग इन ॲप्रोप्रिएट थिंग म्हणजे त्या व्यक्ती स्वतःच्या वॉलवर सुद्धा काही ज्या पोस्ट करत असेल, आपल्याला वाटलं त्या धार्मिक तेढ पसरवणाऱ्या आहेत, जातीय तेढ पसरवणाऱ्या आहेत किंवा काही बेकायदेशीर गोष्टी पसरवणाऱ्या आहेत, तर त्यासाठी आपण पोस्टिंग इन ॲप्रोप्रिएट थिंग्सवर क्लिक करू शकतो. जर एखादं आपलंच अकाउंट असेल आणि आपलं जुनं अकाउंट आहे ते आपण ॲक्सेस करू शकत नसू, तरीसुद्धा आपण रिपोर्टवर जाऊन आय कांट ॲक्सेस माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर फेसबुक आपल्याला मदत करतं आपलं अकाउंट रिकवर करायला. यानंतर आय वॉन्ट टू हेल्प, समजा एखाद्या व्यक्तीला काही मदत, एखाद्या प्रोफाईलला काही मदत हवी असं वाटत असेल, ती व्यक्ती सुसाईड करणार आहे किंवा अन्य त्रास देते असं वाटतं आहे किंवा त्या व्यक्तीला काहीतरी त्रास होतोय अशा पद्धतीचं असेल, तर आपण आय वॉन्ट टू हेल्पवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ऑप्शन्स येतात, त्यावर क्लिक आपण करायचं असतं. किंवा यापेक्षा वेगळे रिपोर्ट असतील तर समथिंग एल्स यावर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायचं असतं. आपल्याला जे उदाहरण मी आता घेतलेलं आहे ते तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं प्रोफाईल रिपोर्ट कसं करावं त्या संदर्भात आहे, म्हणून हॅरेसमेंट और बुलिंग यावर मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर त्यावर क्लिक करून तुम्ही नेक्स्टवर क्लिक करा आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप काय करायची आहे, तर त्या व्यक्तीला ब्लॉक करायचं आहे किंवा केवळ हाईड करायचं आहे त्याच्या पोस्ट, का रिपोर्ट करायचं, तर आपण रिपोर्ट प्रोफाईलवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर हे जे रिपोर्टिंग आहे हे फेसबुककडे जाईल आणि अशा सातत्याने त्या प्रोफाईल विरुद्ध तक्रारी आल्यास, रिपोर्टिंग आल्यास ती प्रोफाईल बंद केली जाते, डिलीट केली जाते. हीच प्रक्रिया आपण मोबाईलवर कशी कराल, टप्पे तेच आहेत, फक्त याचा लुक वेगळा आहे, तो सुद्धा मी या संदर्भात आपल्याला दाखवत आहे. जी प्रोफाईल आपल्याला त्रास देत आहे, रिपोर्ट करायची, ती आधी ओपन करा. हे जे तीन टिंब दिसतं त्यावर क्लिक केल्यानंतर आपण इथे या दुसऱ्या स्क्रीनमध्ये बघत आहोत फाइंड सपोर्ट और रिपोर्ट प्रोफाईल. शब्द तेच आहेत जे PC मध्ये येतात, लॅपटॉपमध्ये येतात, फक्त त्याची मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. फाइंड अँड रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर त्याचं कारण जे आहे ते आपण इथे लिहायचं, जसं की हॅरेसमेंट अँड बुलिंग, आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढची प्रक्रिया काय करायची आहे, तर रिपोर्ट प्रोफाईलवर क्लिक करून आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्या प्रोफाईलची कंप्लेंट जी आहे ती फेसबुककडे जाईल आणि त्याची माहितीची गोपनीयता ठेवली जाते. त्या व्यक्तीला कळत नाही की तुम्ही प्रोफाईल रिपोर्ट केलेली आहे. अशा कोणत्याही प्रोफाईलचा आपल्याला त्रास झाल्यास किंवा संशयास्पद वाटल्यास त्यांना ब्लॉक करा किंवा रिपोर्ट करा आणि त्या संदर्भातले सगळे स्क्रीनशॉट्स आपण जपून ठेवा आणि त्यांची प्रिंट काढून ठेवा. जरी आत्ता आपल्याला त्रास नाही झाला तरी सुद्धा पुढे भविष्याचा त्रास होऊ शकतो. आपण ज्यावेळेस तक्रार करतो त्यावेळेस स्क्रीनशॉट्स हे अत्यंत आवश्यक असतात. म्हणून अशा आपल्याला अशी प्रोफाईल त्यांनी आपल्याला ज्या आक्षेपार्ह असे पोस्ट केले असतील, आपल्याला मेसेज केले असतील, त्या सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढून आपण त्यांची प्रिंट काढून ठेवा. ते आपल्याला त्याची आवश्यकता नेहमी पडणार आहे. अशा प्रकारचा त्रास देणाऱ्या प्रोफाईल विरुद्ध आपण कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला माहिती मिळेल आणि ते सुद्धा यावर उपाय सुचवतील आणि या संदर्भात नक्कीच आपण सायबर पोलिसांची मदत घ्या. स्टे एज्युकेटेड, स्टे सेफ. अँड जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जे महाराष्ट्रामध्ये मराठीमधून सायबर शिक्षण देणारे असे खूप कमी व्हिडिओ आपल्याला दिसतील, खूप कमी चॅनल दिसतील, तर या चॅनलला आपण जास्तीत जास्त पालकांपर्यंत, मुलांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत, समाजाच्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून
सर्वजण या सायबर विश्वामध्ये सुरक्षित राहतील. व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.